हाय, आज आपण बघणार आहोत पालेभाज्याच्या देठापासून बनवलेली रुचकर आणि पौष्टिक कोशिंबीर। यासाठी मी घेतलेले आहेत पालेभाज्यांचे देठ। आता हे आहेत चाकवताचे देठ। तुम्ही या ठिकाणी माठ म्हणा किंवा पालक म्हणा कशाचेही घेऊ शकता। आता त्यासाठी आपण हे छान याचे तुकडे करून घ्यायचे। यात छान फायबर असतं आणि ते आपल्या पोटासाठी खूप आवश्यक असतं। तर हे तुकडे असे मी करून घेतलेले आहेत। ह्या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे। आता काय करायचे, पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्यात हे तुकडे टाकायचे शिजण्यासाठी। थोडंसं मीठ पण तुम्ही टाकू शकता चवीपुरतं। शिजल्यानंतर उकळी आल्यानंतर एकदा चेक करायचं शिजलं का ते, आणि मऊसूत छान शिजवून घ्यायचं या पद्धतीने। आणि हे आपण नंतर गार करायला एक बाजूला काढून ठेवूया। आणि हे ठेवल्यानंतर तोपर्यंत आपण एक बाजूला फोडणी करून घ्यायची। अगदी थोडंसं तेल घ्यायचं, 1 स्पून ऑइल। त्याच्यामध्ये गरम झालं की मोहरी टाकायची, त्यानंतर कढीपत्ता आणि मिरची टाकायची आणि वरून छान हिंग खूप छान, मला तर खूप आवडतो। आणि ही अशी चुरचुरीत फोडणी घ्यायची। ती झाली की कांदा घालायचा, दही घालायचं आणि त्यानंतर वरून ही छान फोडणी, वरून थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे मस्त हलवून द्यायचं। ही छान पौष्टिक, प्रोटीन रिच, फायबर रिच अशी कोशिंबीर तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता। तर नक्की करा, या जेवायला।